हॅलो ट्रेडर्स, व्हेरी गुड इव्हनिंग. आज मार्केटने पुन्हा गॅप अप ओपन केले आणि छोटीशी एक रिट्रेसमेंट देऊन एक पुलबॅक घेतला आहे. प्रिवियस डे होल्डिंगचा जो मी ट्रेड ठेवला होता तो आज पुन्हा गॅप अप ओपन झाल्यामुळे काल झालेलं जे काय प्रॉफिट होतं ते कम्प्लिटली इरोड झाले. टेक्निकल बघता आज मार्केट अपसाइड मुवमेंट देण्याचा चान्स दिसतोय. एकंदरीत आताची मुवमेंट आहे ती पुट बायर्सला ट्रॅप करण्यासाठी बनणारी मुवमेंट आहे आणि त्यामध्ये मी एक आहे. मार्केट कुठला बबल फुगवत चाललाय की जे फुटायचं नावच घेत नाहीये. पण आपली बाईंगची जी लाईन आहे लाईट ब्लू कलरची ती थोडी आपण खाली सेट करूया, कारण चान्सेस फार कमी आहेत फॉल येण्याचा. हा आपला स्ट्राईक प्राईसचा चार्ट आहे. त्याच्यावरती 2 ग्रीन कॅन्डल्स बनले आहेत. आपण आपले टार्गेट्स आणि स्टॉप लॉस एकदम स्ट्रिक्ट ठेवूया. ह्या पॉईंटला आपण आता जर बाय केलं तर आपला स्टॉप लॉस हा बेस असेल आणि एक मिनिमम टार्गेट जो छोटासा टार्गेट आहे तो सेट केला तो आपल्याला मिळेल की नाही ह्याचा आपण ट्राय करूया. मोस्ट प्रोबेबली आपल्याला त्या टार्गेटला विड्रॉ करून काही उपयोगच नाही आहे, कारण आपल्याला आत्ता झालेले जे लॉस आहेत ते एवढ्याशा टार्गेटमध्ये कव्हर होणार नाही आहेत. ऑरेंज लाईन आणि लाईट ब्लू लाईनच्या मध्ये जी गॅप आहे मार्केटने ती जर फिल केली तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होऊ शकते. हा वरचा कर्व जो आहे तो 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज आहे. त्याला सपोर्ट घेऊन आज मार्केटने खाली यायला पाहिजे. ही ग्रीन लाईन जी दिसतीये ते आपलं सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे. हे ब्रेक झालं तर ते आपल्या साईडनी थोडंसं बेनिफिशियल असेल. ट्रेंड अजूनही फ्लॅट दिसतोय, त्यामुळे जर कुठल्या एका साईडला ब्रेकडाऊन किंवा अपसाइड मुवमेंट जर आली तर ती खूप मोठी येऊ शकते. पण ह्या रेंजमध्ये जे बायर्स आणि सेलर्स ट्रॅप झाले ते ज्या वेळेला एक्झिट करतील तर एकतर सेलर्स जर एक्झिट केलं तर एक इंटेन्स बाईंग येऊ शकते आणि जर बायर्सने एक्झिट केलं तर एक इंटेन्स सेलिंग येऊ शकते, ज्याला आपण पॅनिक सेलिंग म्हणतो. ॲज पर टेक्निकल्स अजूनही असं वाटत नाही आहे की मार्केट कुठेही डाऊनसाईड मुवमेंट देण्याच्या मूडमध्ये आहे. आज पुन्हा आपल्याला ट्रेड होल्ड करून ठेवायला लागणार आहे या होपमध्ये की उद्या मार्केट एक डाऊनसाईड मुवमेंट देईल, एक डाऊनसाईड गॅप डाऊन ओपनिंग देईल आणि किमान आपले लॉसेस रिकवर करेल. इकडे ब्लू लाईन क्रॉस केल्या गेल्या आपण ट्रेड तर घेतला होता, पण मार्केटने पुन्हा एक रिव्हर्सल दिलेलं आहे आणि अशा प्रकारे मी पुन्हा ट्रॅप झालेलो निफ्टीमध्ये.